हा प्रकार 100% याच प्रकारावर प्रश्न विचारले जातात, विचारले गेलेत. कारण आपल्याला माहित आहे की शेकडा नफा शेकडा तोटा हा भाग नवोदयच्या परीक्षेमध्ये वगळण्यात आलेला आहे गेल्या वर्षीपासून. शेकडा नफा शेकडा तोटा नाही आपल्याला. मग तो जर वगळला तर मग राहतं तरी काय, नेमका हाच महत्वाचा प्रश्न येतोय. मग हा प्रकारचाच प्रश्न त्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, किंवा थोडासा प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो, तर तोही आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण आपल्याला शेकडा तोटा शेकडा नफा आपल्या नवोदयच्या परीक्षेला नाहीये, त्यांनी वगळलेला आहे. जो गेल्या वर्षीपासून अभ्यासक्रमामध्ये जो बदल झाला त्याच्यामध्ये शेकडा नफा शेकडा तोटा वगैरे काहीही नाहीये. ठीक आहे, चला तर मग या प्रकारावरचे प्रश्न पाहूया कसे असतात आणि ते कसे सोडवले जातात. कारण आपलं जे सूत्र आहे हे दुसरीकडे कोणीकडे वापरलं जात नाही. आपल्या सूत्रानं ते उत्तर लवकर येतं, पण दुसऱ्याच्या पद्धतीने मात्र याला खूप वेळ लागतो. तो कसा, तो आता तुम्हाला कळेल. प्रश्न घ्या. प्रश्न पहिला, म्हणजे तुमच्या नेमकं लक्षात येईल की नेमकं काय होत आहे आणि काय नाही. ठीक आहे, चला प्रश्न पहिला घेऊया आपण याच्यावरचा. लिहा प्रश्न. पहा, प्रश्न समजला तरच उत्तर कळेल. मग आता तुमच्या लक्षात आला असेल की एक वस्तू आहे जी की 778 रुपयाला विकल्याने एक व्यवहार केला आपण. विकल्यामुळं तिला त्या ठिकाणी आपल्याला 62 रुपयाचं नुकसान झालंय, तोटा झालाय. परंतु मला आता तोटा सहन करायचा नाहीये. तीच वस्तू विकायची, तीच वस्तू मला विकायची आहे. पण मला या ठिकाणी काय पाहिजे, तोटा पाहिजे का नाही, तर मला नफा कमवायचा. पण तो पण किती, 62 रुपये नफा मिळवायचा आहे. मग ती वस्तू मला किती रुपयाला विकली तर मला 62 रुपये नफा मिळेल. प्रश्न समजला. मग आता आपण, आपल्याला काहीच नाही, फक्त प्रश्नात दिलेल्या गोष्टीचा विचार करायचा. प्रश्नात दिलेल्या गोष्टीचा विचार करायचा. आता मला सांगा काय काढायचं हो तुम्हाला. पहिल्यांदा काय काढायचं, किती रुपयाला विकावी लागेल, म्हणजे काय काढायचं तुम्हाला, विक्री किंमत काढायची. ठीक आहे, मी काय बोलायलो कळतं का. काय काढायचं आपल्याला की 62 रुपये नफा कमवल्यामुळे ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल हे आपल्याला काढायचे. म्हणजे आपल्याला काढायचे काय, विक्री किंमत. नो प्रॉब्लेम, ठीक आहे. पण काय काय दिलं ते पाहूया आपण. हा, प्रश्नामध्ये काय काय दिलं पाहूया. प्रश्नात आता हा पहिला प्रश्न आहे म्हणून समजून घ्या थोडासा. आणखी नाही समजलं तर दुसऱ्या प्रश्नाहूनही समजेल. नेमकं काय व्हायला ते लक्षात घ्या. आता थोडस समजलं पाहिजे. बघा, एक वस्तू 778 रुपयाला विकल्याने, ही देखील काय आहे त्याची विक्री किंमत. हा बघा, विक्री किंमत दिली, विक्री किंमतच काढायची. लक्षात आलं की मी काय बोलायलो ते. हा, विक्री किंमत. परंतु ही विक्री किंमत केव्हाची आहे, तोट्याच्या वेळेची आहे. ही विक्री किंमत केव्हाची आहे, तोट्याच्या वेळेसची. 778 ला विकल्यामुळे 62 रुपये तोटा झाला. ही विक्री किंमत केव्हा कोणाजवळची आहे, तोट्याच्या व्यवहारातली. मग ही विक्री किंमत कळाली. हा, आता हा सरळ सरळ कळतो तुम्हाला काय आहे, 62 रुपये काय आहे, तोटा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 62 रुपये काय आहे, तोटा. आणि तुम्हाला काय कमवायचं, 62 रुपये नफा. तर हा तुमचा काय असेल, नफा. हा, आता तुम्हाला काय काढायचंय, किती रुपयाला विकावी लागेल. म्हणजेच नफ्याच्या वेळेची विक्री किंमत काढायची तुम्हाला. नफा जेव्हा कमवणार आहात ना तुम्ही, तेव्हाची काय काढायची तुम्हाला, विक्री किंमत काढायची आहे. किती रुपयाला विकावी लागेल, 62 रुपये नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल, म्हणजे नफ्याच्या वेळेची विक्री किंमत तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, आता आपलं सूत्र टाकूया. आता तुम्हाला लगेच लक्षात येईल की नेमकं काय व्हायला ते. हा, सूत्र कसं आहे आपलं बघा. मधोमध खरेदी किंमत, हा गडबड करू नका, दोन्ही बाजूला. हा, आता हे दोन्ही बाजूला विक्री किंमत का लिहितो ते कळलं आता तुम्हाला. विक्री किंमत. नाही तर काही जण म्हणत असतील की बाबा हे नेमके एकीकडचा भाग कट करायचा मग परत परत काऊन लिहिता. आता कळलं तुम्हाला दोन्ही बाजूला विक्री किंमत आपण का घेत होते. मधोमध खरेदी किंमत, दोन्ही बाजूला विक्री किंमत. डावीकडे तोटा, उजवीकडे, हा उजवीकडे नफा. थांब थांब थांबा, बोलू नका. अधिक बरोबर, अधिक बरोबर. ठीक आहे, आता बघा, आता मी काय काय बोलतो बघा. तुम्ही म्हणत असाल सर दोन दोन वेळेस विक्री किंमत का घेत होते तुम्ही सूत्रात. आता तुम्हाला कळेल की नेमकं काय व्हायला ते. ठीक आहे, आता सांगा
ही पहिली विक्री किंमत किती बघा, एक वस्तू 778 रुपयाला विकल्याने, ही काय आहे, केव्हाची, तोट्याच्या वेळेची विक्री किंमत आहे. कोण्या वेळेची आहे, तोट्याच्या. मग तोट्याची बाजू दिसते तुम्हाला, तोट्याच्या बाजूला विक्री किंमत दिसते. ही किंमत याची आहे, कोणाची, तोट्याच्या व्यवहारातली. मग विक्री किंमत किती लिहू, 778 अधिक 778 रुपयाला विकल्याने किती तोटा झाला, 62 रुपये तोटा झाला. बरोबर. खरेदी किंमत दिली का, नाही, खरेदी किंमत जशाला तशी. अधिक नफा म्हणते, किती कमवायचा तुम्हाला नफा, बापा ती जी वस्तू आहे 778 रुपयाला विकल्यामुळे 62 रुपये तोटा होतो, तीच वस्तू मला विकायची, पण मला काय कमवायचा आहे, नफा. तो किती कमवायचा आहे, 62 रुपये. मग नफा किती पाहिजे तुम्हाला, 62 रुपये. आणि मग तो कमवल्यामुळे ती वस्तू कितीला विकायची, म्हणजे आपल्याला ही किंमत काढायची, नफ्याच्या जवळची विक्री किंमत, म्हणजे ही किंमत आपल्याला काढायची. कोणाला समजले हात वर करा, एवढी स्टेप, हात वर करा. समजते मी काय बोलायलो, कळालंय का तुम्हाला नेमकं काय चाललंय ते. आपल्या एकच वस्तू आहे परंतु दोन व्यवहार आपल्याला करायचे. एकच वस्तू आहे पण आपल्याला काय करायचंय, दोन व्यवहार. एक व्यवहारामध्ये काय झालंय की 778 रुपयाला विकल्याने 62 रुपये काय झाला, तोटा झाला. पण तीच वस्तू मला तोटा नाही होऊ द्यायचा आहे, मला 62 रुपये नफा कमवायचा, तर तिची विक्री किंमत दाखवा. मग आपल्याला विक्री किंमत कोणाची दिली, तोट्याच्या व्यवहारातली दिली, किती, 778. ओके. तोटा किती होतो म्हणतो त्यावेळेस 62 रुपये. काय अडचण नाही, टाकून दिली आपण किंमत. खरेदी किंमत आपल्याला काढायची. अधिक किती कमवायचा आहे नफा आपल्याला, 62 रुपये, तो लिहिला. आणि आपल्याला कोणती किंमत काढायची, विक्री किंमत. पण कोणती विक्री किंमत, नफा जेव्हा होतो तेव्हाची विक्री किंमत काढायची. ओके. आता इथपर्यंत कळालं, कोणाला समजलंय. ओके. आता बघा, खरेदी किंमत आपल्याला लगेच मिळते. खरेदी किंमत कशी मिळते, या दोघांची बेरीज म्हणजे काय असते हो, खरेदी किंमत है ना. विक्री किमतीमध्ये जर तोटा मिळवला तर काय मिळते आपल्याला, खरेदी किंमत. मग यांची बेरीज करूया, 778 अधिक 62, 8 आणि 2 10, हात चाला 1, 7 आणि 1 8 आणि 6 14, हात चाला 1 800, गडबड कोण, 840. खरेदी किंमत किती आली, कशी काढली, या दोघांची बेरीज 840 है ना. मग खरेदी किंमत इथं लिहितो मी डायरेक्ट, इथं या दोघांची बेरीज केली, 840 बरोबर खरेदी किंमत अधिक 62 बरोबर विक्री किंमत. ओके. आता खरेदी किंमत किती आली हो, 840. ही किंमत डायरेक्ट खरेदी किंमतीच्या ठिकाणी टाकलं तर चालेल का, ठीक आहे. हे 840 म्हणजेच काय आहे, खरेदी किंमत आहे. मग खरेदी किंमतीच्या ठिकाणी लिहितो मी 840 अधिक 62 बरोबर विक्री किंमत. मग या दोघांची काय होईल, बेरीज होईल, 2 8 आणि 6 14, हात चाला 1 900, 2 सॉरी 6 आणि 4 10, हात चाला 1 902 बरोबर विक्री किंमत. बघा आता इकडे बघा, लक्ष द्या, पहा ती वस्तू कितीला विकल्यावर नफा व्हायला पाहिजे, 902 रुपयाला विकल्यामुळे काय झाला पाहिजे, नफा. तो नफा किती व्हायला पाहिजे, 62 रुपये नफा, 62 रुपये नफा. पहा एक वस्तू 250. इथं असं नाही सांगितलं त्यांनी की जर तुम्हाला 250 रुपये नफा हवा असेल तर, तुम्हालाच कॅल्क्युलेट करायला सांगितलं. हा आलं लक्षात. पहा प्रश्न वाचतो मी, लक्षपूर्वक पहा. म्हणजे गेल्या प्रश्नात तरी डायरेक्ट सांगितलं होतं 62 रुपये नफा हवा असेल तर, पण तसं सांगितलं का इथं नाही. प्रश्न काय म्हणतो बघा, इकडे पहा सगळेजण, पहा लक्ष तुमचं फळ्याकडे असलं पाहिजे, स्क्रीनकडे असलं पाहिजे, तरच समजतं. अन्यथा जरासं जर तुम्ही मिस केलं तर तुम्हाला समजत नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो, पण काही विद्यार्थी खाली माना घालून लिहितात, त्याला समजत नाही. मग पण विचारलं तर बघा, प्रश्न असा आहे, एक वस्तू 125 रुपये तोटा सहन करून काय झाला रे, इथं तोटा झाला. बरोबर, किती झाला, 125, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तोटा सहन करून 2265 रुपयाला काय केली म्हणते, विकली. मग ही त्याची काय असेल रे,
विक्री किंमत. मग ही विक्री किंमत नफ्याच्या वेळची आहे का तोट्याच्या वेळची? तोट्याच्या वेळेची ही विक्री किंमत आहे. एवढं कळालं आपल्याला. पुढं काय झालं बघा. जर तोट्याच्या दुप्पट नफा हवा असेल तर हे महत्वाचं वाक्य आहे. तोट्याच्या दुप्पट. आता मला सांगा, तोटा जर 20 रुपये असेल त्याच्या दुप्पट म्हणजे किती रे? 40 है ना. जर तोटा 50 असेल त्याच्या दुप्पट किती रे? 100. काय करायले? गुणिले 2 गुणिले 2 है ना. आता मला सांगा, जर तोट्याच्या तिप्पट असं समजा तोटा 3 आहे, सॉरी 40 आहे, तर नफा किती आहे तिप्पट म्हणलं तर? म्हणजे काय करणार? गुणिले 3 करणार. म्हणजे 4 त्रिकम 12 120, सॉरी 120 करणार. लक्षात येत आहे? मग आता या ठिकाणी काय म्हणते? नफा कसा पाहिजे? तोट्याच्या दुप्पट पाहिजे. तोट्याच्या दुप्पट. मग तोटा किती आहे हो तुमचा? 125 आहे. त्याच्या दुप्पट म्हणजे गुणिले 2 करा. म्हणजे नफा किती पाहिजे तुम्हाला? 250. 250 रुपये नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल असा प्रश्न विचारलाय आपल्याला, है ना. किती रुपये नफा पाहिजे मग? 250. आता दुप्पट राहू द्या बाजूला. किती पाहिजे? 250. तो कसा कॅल्क्युलेट केला? तोट्याच्या दुप्पट. तोटा किती आहे? 125. 125 दुनी 250. समजलं? हा. आता आपल्याला काय काय मिळालं ते बघूया आपण. हा, तुम्हाला समजण्यासाठी. हा, तोटा किती आहे सांगा? तोट्याच्या वेळेची विक्री किंमत किती आहे? हा, 2265. आणि तोट्याच्या दुप्पट नफा. तोटा किती आहे तुमचा? 125. त्याच्या दुप्पट म्हणजे 250. काय पाहिजे तुम्हाला? नफा पाहिजे. 250 काय पाहिजे? नफा पाहिजे. तो कसा काढला? तोट्याच्या दुप्पट. कधी कधी तोट्याच्या तिप्पट म्हणतील, चौपट म्हणतील, काही बोलू शकतात ते, है ना. पण दुप्पट पाहिजे. मग किती पाहिजे नफा तुम्हाला? 250. आणि किती रुपयाला वस्तू विकावी लागेल? मग नफ्याच्या वेळेची तुम्हाला काय काढायची? विक्री किंमत. कोणाकोणाला प्रश्न समजला रे? प्रश्न कोणाकोणाला समजला? हात वर करा. ओके. आता आपण आपलं सूत्र वापरूया. चालेल? हात खाली करा. इकडे पहा. आता मधोमध सांगा. आता मधोमध खक्की म्हणजेच काय रे? खरेदी किंमत. दोन्ही बाजूला हा आपला विक्की है ना. आपला घरचा विक्की नाही, हा विक्री किंमत. हा विक्की. ओके. डावीकडे तोटा, उजवीकडे बर. हा ओके. आता सूत्र कळालं. आता आपण किमती टाकूया. हा बघा, ही विक्री किंमत आहे तोट्याकडची. मग विक्री किंमत किती तोट्याच्या वेळेची? तुम्हीच सांगा आता. 2265. एक वस्तू 125 रुपये तोटा सहन करून 2265 रुपयाला विकली. म्हणजे तोट्याच्या वेळेची काय ती विक्री किंमत आहे. किती? 2205. अधिक तोटा किती झाला हो? थांबता 100. एवढे गडबड करू नका, आरामाने घ्या थोडं. 125 बरोबर. खरेदी किंमत माहित आहे का आपल्याला? नाही, सध्या तरी माहित नाही. अधिक बर नफा किती पाहिजे? म्हणजे तोट्याच्या दुप्पट. बरं तोटा किती होता तुमचा? 125. त्याच्या दुप्पट म्हणजे गुणिले 2. 125 गुणिले 2 किती? 250 बरोबर विक्री किंमत. बरं इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय? प्रत्येक स्टेपला विचारायला ना तुम्हाला. इथपर्यंत समजलं का? समजलं. आता पुढे पहा. लिहू नका. कोण लिहायला? बाळ लिहू नको. लिहिले अर्धवट समजणार नाही. इथपर्यंत. आता आपल्याला काय काढायचं? नफ्याच्या वेळेची काय काढायची? विक्री किंमत. ही नफ्याच्या वेळेची विक्री किंमत आपल्याला काढायची. मग आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे? खरेदी किंमत. खरेदी किंमत आपल्याला मिळाली. म्हणजे ती कशी? या दोघांची बेरीज करून आपल्याला खरेदी किंमत मिळते. मग पहा 2265 अधिक 125 म्हणजे 5 आणि 5 10. चला 1 6 आणि 1 7 आणि 2 9 2 आणि 1 3 आणि हे 2 म्हणजे 2390. 2390 इथं लिहितो. 2390 बरोबर खरेदी किंमत.
आहे ना, याला मग असं गोल असं स्टार हे करतो, चौकोनात टाकतो, म्हणजे खरेदी किंमत आहे अधिक 250 बरोबर विक्री किंमत. मग आता खरेदी किंमत किती मिळाली हो तुम्हाला? 2390. या नावाच्या ठिकाणी ही किंमत टाकून देतो मी. म्हणजे 2390 अधिक 250 बरोबर विक्री किंमत. म्हणजेच हे का टाकलं कळालं का तुम्हाला? ही खरेदी किंमत आहे ऑलरेडी, म्हणून त्या खरेदी किमती आपल्याला मिळाली, म्हणून खरेदी किमतीच्या ठिकाणी मी 2390 टाकले. ओके. मग आता यांची काय करायची बेरीज? 2390 अधिक 250, मग काय होईल? 0, 9 5 14, हातचा 1, 3 आणि 1 4 आणि 2 6, आणि हे 2, 2640. मग 2640 काय असेल? विक्री किंमत असेल. ओके. दुप्पट नफा हवा असेल तर त्याची विक्री किंमत आली 2640. कोणाकोणाला समजला? आता हा दुसरा प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करा. हा चल आयुष, माईक चालू कर बाळ. हॅलो सर. प्रश्न वाच व्यवस्थित. एक वस्तू 645 रुपयास विकल्यास 48 रुपये तोटा होतो. जर 48 रुपये नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल? बर, प्रश्न समजला तुला? हो सर. हा, काय म्हणते? एक वस्तू 645 रुपयाला विकल्याने किती रुपये तोटा व्हायलाय? 48 रुपये. हा, 645 रुपयाला विकल्यास किती रुपये तोटा होतो म्हणते? 48 48. रुपये तोटा होतो. बर, पुढे सांगितलं जर किती रुपये नफा हवा असेल म्हणते? 48 रुपये नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल? म्हणजेच आपल्याला प्रश्नात काय काय दिलंय? विक्री किंमत दिली किती रुपये? 645. आणि तोटा दिला किती? 48 रुपये. हा, आणि नफा दिला किती? 48 रुपये. आणि आपल्याला काय काढायचं आहे? विक्री किंमत. हा, पण विक्री किंमत केव्हाची? नफ्या वेळेची का तोट्याच्या वेळेची? नफ्याच्या वेळेची. हा, तोट्याच्या वेळेची विक्री किंमत आपल्याला प्रश्नात दिलेली आहे. ठीक आहे, मग आता काय करावं लागेल सांग मला आता. सर पहिले आपण सूत्र लिहून घेऊ. चला ओके, सूत्र लिहून घेऊया आपण. हा, मधोमध खरेदी किंमत. मधोमध खरेदी किंमत. हा, दोन्ही बाजूला विक्री किंमत. दोन्ही बाजूला किंमत. ओके. हा, डाव्या बाजूला तोटा. डाव्या बाजूला तोटा. उजव्या बाजूला नफा. कशाचा आवाज आहे बाळा? अधिक बरोबर अधिक बरोबर. अधिक बरोबर अधिक बरोबर. ठीक आहे, पुढं. सर आपण पहिले तोट्याकडची विक्री किंमत लिहून घेऊ 645. ओके, कारण 645 रुपयाला विकल्याने किती तोटा झाला म्हणतो? 48 रुपये. मग ही विक्री किंमत जी आहे ती तोट्याच्या वेळेची आहे. ही विक्री किंमत है ना, मग ती किती आहे? 645. हा, तोटा किती आहे त्यावेळेचा? 48 रुपये. 48 रुपये बरोबर खरेदी किंमत अधिक नफा किती पाहिजे आपल्याला? 48 रुपये. एवढाच नफा पाहिजे म्हणते, 48 रुपये. बर, आणि आपल्याला काय काढायची मग नफ्याकडची? विक्री किंमत. त्या राऊंड करतो गोल मी, म्हणजे तुम्हाला ही किंमत काढायची याची, है ना. बर, आता मला सांग बाळ, एवढंपर्यंत कळालं. आता खरेदी किंमत आपल्याला मिळाली का? नाही सर. मग काय करावं लागेल? 645 आणि 48 ची बेरीज. हा, या दोघांची बेरीज म्हणजेच आपल्याला खरेदी किंमत मिळेल. म्हणजे 645 अधिक 48 बेरीज कर मग. 8 आणि 5 8 आणि 5 13. चला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 6. म्हणजेच खरेदी किंमत किती मिळाली तुला? 693 रुपये. तर खरेदी किंमत
याला आपण चौकोनात टाकूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हे अधिक 48 बरोबर विक्री किंमत. आता मिळाली का खरेदी किंमत सांग? येस सर, आता खरेदी किंमत मिळाली. 693. मग किमतीच्या ठिकाणी टाकून देऊया. 600 खरेदी किमतीच्या ठिकाणी लिहिले 693 अधिक 48 बरोबर विक्री किंमत. मग आता या दोघांची बेरीज म्हणजे काय मिळालं आपल्याला? विक्री किंमत. मग 693 अधिक 48 8 आणि 3 8 आणि 3 11. 11 चला 1 8 आणि 3 11 9 1 4 14. 14 चला 1 6 1 7. 741 काय आली? विक्री किंमत. विक्री किंमत आली 741 रुपये. व्हेरी गुड. थँक्यू सर. ओके. कोणा चालता हात वर करा. गुड. समजला प्रकार तुम्हाला, असा अर्थ होतो याचा. चला, ज्यांचं आला असेल त्यांचं अभिनंदन, ज्यांचं नाही आलं त्यांनी लिहून घ्या फास्ट. एक सायकल 1225 रुपयास विकल्यास विकल्यास 240 रुपये तोटा होतो. 240 रुपये तोटा होतो जर जर नफ्याच्या सॉरी जर तोट्याच्या दुप्पट नफा हवा असेल तर. नफा हवा असेल तर ती सायकल किती रुपयाला विकावी लागेल? ती सायकल किती रुपयाला विकावी लागेल? विकावी लागेल. ती सायकल किती रुपयाला विकावी लागेल? कोण सांगेल? हात वर करा. हा सांग श्रीलेखा, माईक चालू कर. हॅलो प्रश्न सर. वाच. प्रश्न वाच बाळा. एक सायकल 1225 रुपयास विकल्यास 240 रुपये तोटा होतो. जर तोट्याच्या दुप्पट नफा हवा असेल तर ती सायकल किती रुपयास विकावी लागेल? बर, सायकल किती रुपयाला विकली? सायकल 1225 रुपयाला विकली. बर, विकली. तोटा किती व्हायला त्यावेळेस? 240 रुपये. हा, मग विक्री किंमत ही कोणाच्या वेळेची आहे? तोट्याच्या वेळेची आहे, बरोबर. तोट्याची. पुढं पुढं काय म्हणते? पुढं सांग. जर तोटा दुप्पट नफा तोट्याच्या हवा दुप्पट. तोट्याच्या तोट्या दुप्पट. दुप्पट आता तोटा किती मला सांग? 240. आणि त्याच्यात दुप्पट नफा म्हणजे गुणिले किती करायचं? सर 480 येते. हा, मग गुणिले 2 म्हणजेच किती? 480. 24 80. 48. म्हणजे नफा किती पाहिजे आपल्याला? नफा नफा 480. 480 रुपये काय पाहिजे आपल्याला? नफा पाहिजे. नफा. तर पुढं तर तर ती सायकल किती रुपयाला विकावी लागेल? ओके. म्हणजे आता विकावी लागेल म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत काढायची, बरोबर. आता काय करावं लागेल सांग? प्रश्न समजला तुला? हो. ओके, काय करावं लागेल सांग? आपल्याला सूत्र लिहून घ्यावं लागेल पहिले. हा सांग सूत्र. खकी मधोमध खकी. मधोमध खकी म्हणू नको, खरेदी किंमत म्हण. मी लिहितो खकी. हा म्हण. खरेदी मधोमध किंमत. खरेदी किंमत. हा, दोन्ही बाजूला विक्री किंमत.
हा, म्हणताना विक्री किंमत म्हणा, पण लिहिताना विक्री लिहिलं तरी चालेल. बर. हा, डावीकडे तोटा. डावीकडे तोटा, उजवीकडे नफा. नफा. अधिक बरोबर अधिक बरोबर. बरोबर. ठीक आहे. आता मला सांग, हा, आता पुढे काय करायचं सांग आता. विक्री किंमतच्या खाली 1225 लिहायचं. हा, कारण ही काय तोट्याच्या वेळेची विक्री किंमत आहे. किती आहे? 1225 अधिक तोटा किती झाला त्यावेळेस? 240. 240 बरोबर खरेदी किंमत अधिक नफा किती पाहिजे? तोट्याच्या दुप्पट म्हणजे किती हो? 480. तोटा आहे 240, त्याच्या दुप्पट म्हणजेच 480. बरोबर काय काढायचं आपल्याला? नफ्याची वेळेची विक्री किंमत. याला मी गोल करतो म्हणजे ही किंमत आपल्याला काढायची. ठीक आहे. आता खरेदी किंमत सध्या आपल्याला मिळाली नाही, आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला 1225 अधिक 240 करावं लागेल. हा, यांची बेरीज करावं लागेल. 1225 अधिक 240 बेरीज सांग कसं होईल सांग. 5 5 4 आणि 2 6 आणि 2 आणि 2 4 1465. याची बेरीज झाली 1465 बरोबर खरेदी किंमत. खरेदी किंमत आपल्याला मिळाली म्हणून याला चौकोनात टाकतो तात्पुरतं. ठीक आहे. अधिक 480 बरोबर विक्री किंमत. मग आता खरेदी किंमत मिळाली आपल्याला किती? खरेदी किंमत 1465. या खरेदी किंमतीच्या ठिकाणी टाकून देतो. मग 1465 अधिक 480 बरोबर विक्री किंमत. या दोघांची काय होईल आता? सरळ सरळ बेरीज होऊन जाईल. 1465 अधिक 480 बेरीज मग आता 5 8 आणि 6 8 आणि 6 14 4 ह्याच्याला 1 4 आणि 4 8 आणि 9 1 ला 1. मग विक्री किंमत किती आली? 1945. 1945. व्हेरी गुड. चला, थँक्यू सर. ओके. कोणाकोणाचं आलतं हात वर करा. ज्यांचं ज्यांचं 1945 आलं त्यांनी हात वर करा. व्हेरी गुड. चला, ज्यांचं आलं नाही हा, हर्ष माईक चालू कर. हर्ष. यस सर. प्रश्न वाच बाळा. एक टीव्ही 6480 रुपयास विकल्यामुळे 450 रुपये तोटा होतो. जर 500 रुपये नफा हवा असेल तर त्या टीव्हीची विक्री किंमत किती? बर. हा, किती रुपयाला विकली ती टीव्ही पहिल्यांदा? 6480 सर. हा, आणि त्यावेळेस काय व्हायला? तेवढ्यात 450 रुपये तोटा होतोय. हा, 6480 रुपयाला विकल्यामुळं 450 रुपये तोटा होतो. बर, पुढं काय झालं सांग. जर 500 रुपये नफा हवा असेल तर त्या टीव्हीची विक्री किंमत किती? म्हणजे सर काय सर? हा, बोल बोल बोल, काय पाहिजे? जर आपल्याला 500 रुपये नफा हवा, जर आपल्याला 500 रुपये नफा हवा असेल तर त्या टीव्हीची विक्री किंमत किती सर? बर, आता कळाला प्रश्न? समजला? हो सर. ओके. आता काय करायचं मग? आता सूत्राचा वापर करूया. सांग आता. मधोमध खरेदी किंमत. मधोमध खरेदी किंमत. हा, दोन्ही बाजूंनी विक्री किंमत. दोन्ही बाजूला विक्री किंमत.
डावीकडे डावीकडे तोटा, उजवीकडे नफा. नफा. बर. अधिक अधिक बरोबर अधिक बरोबर अधिक बरोबर बरोबर अधिक. बरोबर. आता काय करायचं बाळा सांग मला. आता सर त्या त्या स्थानाखाली किमती लिहून घ्यायच्या सर. बर. मग आता 6480 ही जी विक्री किंमत आहे ही तोट्याच्या वेळेची आहे का नफ्याच्या वेळेची आहे? तर तोट्याच्या वेळेसची. मग तोट्याच्या वेळेची मग तोट्या साईडच्या लिहूत आपण 6480. 80. तोटा किती व्हायला त्यावेळेस? 450 रुपये. 450 रुपये 50 व्हायला. रुपये. बरोबर. काहीच बदल नाही, आपण फक्त किमती टाकायलो याच्या किमती पुटअप हो. करायलो. सर खरेदी खरेदी जसं तसं. तशात तसं. नफा किती म्हणतो? नफा 500 रुपये. हा बरोबर. विक्री किंमत. किंमत. विक्री किंमत काढायची, नफ्याच्या बाजूची विक्री किंमत आपल्याला काढायची. हा. मग आता खरेदी किंमत सध्या तरी नाही, पण आता या दोघांची बेरीज केली तर आपल्याला खरेदी किंमत मिळेल. बरोबर आहे. हो सर. मग 6480 अधिक 450 म्हणजे किती होतं ते? 0. 8 आणि 5 13. चला 3. 1. हा. 4 आणि 4 4 आणि 8 4 8 8 आणि 1 9. आणि हे 6 म्हणजेच 6. खरेदी किंमत किती होईल? 6930. खरेदी किंमत आली आपली 6930. हे कळावी म्हणून आपण याला चौकोनात टाकतो, म्हणजे की बाबा की खरेदी किंमत आहे 6930. 30. अधिकला अधिक अधिक. बरोबर विक्री किंमत. आता खरेदी किंमत मिळाली का आपल्याला? हो सर. हा, मग ती टाकून देऊ. म्हणून म्हणून खरेदी किंमत 6930 इथं टाकून देऊ. 6930 अधिक 500 बरोबर विक्री किंमत. मग आता या विक्री दोघांची काय किंमत. होईल? बेरीज. म्हणजेच बेरीज. काय होईल? विक्री किंमत. हा. 6930 अधिक 500. 500. ए बोल नका. ए प्रतीक उभा. बोलणाऱ्याचे नाव लिही. हा. 0. 0 0 0. 3 जसं तसा. 9 5 14. हातचा आला 1. 6 आणि 1 7. मग विक्री किंमत किती आली? 7430 रुपये सर. हा प्रकार समजला का हर्षला? हो सर, पूर्ण समजला. ओके. याच प्रकारावर गेल्या वर्षी प्रश्न आला होता, तुम्हालाही येण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे. हो सर. ओके. चला, कोणाकोणाचं उत्तर आलं तर 7430 रुपये हात वर करा. ओके.